2006चा किस्सा आहे। राजनाथ सिंग पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले होते। ते अध्यक्ष झाल्यानंतर भाजपच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल झाले। संसदीय मंडळ म्हणजे भाजपच्या अंतर्गत रचनेतली सर्वोच्च संस्था। पक्षाची धोरणं आखण्यापासून ते प्रमुख राजकीय निर्णय घेण्यापर्यंतचे सगळे महत्त्वाचे अधिकार संसदीय मंडळाकडे असतात। राजनाथ सिंग यांनी अध्यक्ष झाल्यानंतर संसदीय मंडळात फेरबदल केले। त्यावेळी त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्या निर्णयाचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला। हा निर्णय होता गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना संसदीय मंडळातनं बाहेर करण्याचा। मोदींचा लालकृष्ण अडवाणींच्या काळामध्ये संसदीय मंडळात समावेश करण्यात आलेला, पण राजनाथ सिंह यांनी वर्षभरातच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला। त्यावेळी त्यांच्या या निर्णयाची मोठी चर्चा झाली होती, पण 7 वर्षांनी म्हणजे 2013 पर्यंत वातावरण बदललं। त्या वर्षी याच राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा मोदींचा संसदीय मंडळात समावेश केला। पुढच्या वर्षभरात मोदींचा देशाच्या राजकारणात वेगानं उदय झाला आणि 2014 साली नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले। आता हा किस्सा सांगण्यामागचं कारण म्हणजे सध्या भाजपच्या संसदीय मंडळात पुन्हा एकदा बदलाची चर्चा आहे। नितीन नबीन हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर संसदीय मंडळाच्या फेरबदलाच्या हालचालींना वेग आलाय। यावेळी चर्चा आहे भाजपच्या 2 मुख्यमंत्र्यांची। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या 2 नेत्यांची भाजपच्या संसदीय मंडळात वर्णी लागू शकते अशी चर्चा सध्या जोरात चालू आहे। ही घटना फार मोठी आहे, कारण भाजपच्या संसदीय मंडळात मुख्यमंत्र्यांना क्वचितच संधी मिळते। इथे फडणवीस आणि योगींना संधी मिळाली तर भविष्यातल्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात। पण भाजपमध्ये होत असलेले हे फेरबदल नेमके आहेत काय? भाजपचं संसदीय मंडळ काय असतं? या मंडळात फडणवीस आणि योगींना स्थान मिळू शकण्याचा अर्थ नेमका काय? याचा राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर कसा परिणाम होऊ शकतो? सगळा विषय समजून घेऊयात या व्हिडिओत। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। भाजपच्या घटनेनुसार संसदीय मंडळ ही पक्षाची अंतिम निर्णय घेणारी संस्था आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे संसदीय मंडळाचे अध्यक्ष असतात। नितीन नबीन सध्या या पदावरती आहेत, तर पक्षाचे संघटन सरचिटणीस हे सचिव म्हणून काम पाहतात। ही जबाबदारी सध्या BL संतोष यांच्याकडे आहे। भाजपच्या घटनेनुसार या मंडळात अध्यक्षांसह जास्तीत जास्त 11 सदस्य असू शकतात, पण नितीन नबीन हे अध्यक्ष झाल्यानंतर सध्या या मंडळात 12 सदस्य आहेत। त्यामुळे आता लवकरच फेरबदल केले जाणार आहेत। संसदीय मंडळाची रचना करताना एखाद्या नेत्याच्या ज्येष्ठतेसोबतच प्रादेशिक आणि जातीय समीकरणांकडे देखील विशेष लक्ष दिलं जातं। सध्या नितीन नबीन यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री JP नड्डा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, OBC मोर्चाचे अध्यक्ष K लक्ष्मण, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा, माजी खासदार डॉक्टर सुधा यादव आणि माजी केंद्रीय मंत्री सत्यनारायण जटिया यांचा संसदीय मंडळात समावेश आहे। भाजपमध्ये संसदीय मंडळाला इतकं महत्व आहे कारण संघटनात्मक आणि राजकीय स्तरावर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संसदीय मंडळाकडेच असतात। देशातल्या राजकीय परिस्थितीनुसार पक्षाची भूमिका काय असावी आणि कोणती धोरणं आखावीत याचे निर्णय संसदीय मंडळ घेतं। महत्त्वाचं म्हणजे राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा गटनेता कोणाला करायचं याचा अंतिम निर्णय संसदीय मंडळाकडून घेतला जातो। हेच कारण आहे की या मंडळात सहसा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्थान हे दिलं जात नाही। राजनाथ सिंग यांनी 2006 साली हेच कारण देत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना संसदीय मंडळातनं काढून टाकलं होतं। 2022 मध्ये तत्कालीन भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी त्यावेळचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना देखील हेच कारण देत बाहेरचा रस्ता दाखवला होता। संसदीय मंडळच मुख्यमंत्र्यांची निवड करत असल्यानं यामध्ये जर मुख्यमंत्री असले तर हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होतो, हा यामागचा तर्क लावला जातो। पण आता याच संसदीय मंडळात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश करण्याच्या चर्चा चालू झालेल्या आहेत। फेरबदलांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांचं प्रमोशन होऊन त्यांना संसदीय मंडळात घेतलं जाईल असं म्हटलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे या 2 नेत्यांना संघाचा पाठिंबा असल्याच्या देखील चर्चा होत आहेत। मागच्या काही दिवसात भाजपमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या ते पाहता संघानं पुन्हा एकदा सूत्र आपल्या हाती घेतल्याचं दिसून येतंय। गेल्या आठवड्यातच नितीन नबीन यांनी भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे। या फेरबदलांमध्ये संघाची चांगली छाप दिसून आली आहे। संघाची पार्श्वभूमी असलेले राम माधव यांचा भाजपच्या संघटनेत थेट उपाध्यक्ष म्हणून कमबॅक झालाय।
तर संघाच्या जवळचे असलेले BL संतोष यांचं सचिव पद कायम ठेवण्यात आलंय. आता सुद्धा मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चर्चा आहे, जे संघाच्या जवळचे मानले जातात. फडणवीस यांच्या नागपूर कनेक्शन बद्दल वेगळं सांगायची गरज नाहीये, तर उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यामध्ये संघाचा रोल हा मोठा होता. थोडक्यात काय, तर भाजपमधल्या फेरबदलांमध्ये संघाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतोय. पण आता समजा देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांची भाजपच्या संसदीय मंडळात वर्णी लागली, तर त्याचे राजकीय अर्थ नेमके काय निघतात? तर उत्तर प्रदेशच्या निवडणुका या पुढच्या वर्षी होणार आहेत. 2029च्या लोकसभा निवडणुकांआधी भाजपला UPची निवडणूक काहीही करून जिंकायची आहे. या निवडणुकीत योगी आदित्यनाथ हे भाजपचा चेहरा असतील हे अगदी क्लिअर आहे, पण त्यांना पक्षांतर्गत आव्हान देखील मिळू शकतं. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा कुणापासूनही लपलेली नाहीये. मौर्य यांच्या समर्थकांनी अनेक वर्षांपासून ही मागणी लावून धरली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे केशव प्रसाद मौर्य यांना अमित शहा यांचं पाठबळ आहे अशा चर्चा होतात. मात्र आता जर योगी आदित्यनाथ भाजपच्या संसदीय मंडळात आले, तर याचा अर्थ येणाऱ्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचं नेतृत्व योगी आदित्यनाथच करणार हे स्पष्ट होईल. योगींची ताकद वाढून UPचे बॉस तेच आहेत हा मेसेज या माध्यमातून जाईल. संघ भाजप नेतृत्वाला हाच मेसेज द्यायचा या माध्यमातून प्रयत्न करतोय असं आता म्हटलं जात आहे. आता इथं देवेंद्र फडणवीस यांची केस अत्यंत इंटरेस्टिंग आहे. योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे फडणवीस यांच्या नेतृत्वाला सध्या तरी राज्याच्या राजकारणात कुणाकडूनही आव्हान नाहीये. महाराष्ट्र भाजपवर फडणवीसांचं वर्चस्व निर्विवाद आहे. युतीमधल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं देखील फडणवीसांचं नेतृत्व हे मान्य केलेलं आहे. एका अर्थानं फडणवीस राज्याच्या राजकारणात सेटल आहेत. त्यामुळे जर राष्ट्रीय स्तरावर त्यांना मोठी जबाबदारी मिळत असेल, तर याचे दूरगामी अर्थ निघू शकतात. ज्याप्रमाणे भाजपनं 2013 साली नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री असताना संसदीय मंडळात आणलं होतं, त्यानंतर त्यांचं राष्ट्रीय राजकारणातलं वजन चांगलंच वाढलं. पुढे मोदी 2014 साली भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले. याची तयारी भाजपनं या माध्यमातून केली होती. आता तसंच काहीसं फडणवीस यांच्यासोबत देखील करण्याचा प्रयत्न आहे का, अशा चर्चा होत आहेत. फडणवीस यांच्या मागे नागपूरचं भक्कम पाठबळ आहे. त्यामुळे भविष्यात दिल्लीच्या राजकारणात त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यासाठी ही तयारी आतापासूनच केली जाते का, अशा देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मुळामध्ये भाजपमध्ये संसदीय मंडळावरती एखाद्या नेत्याची वर्णी लागणं किंवा एखाद्या नेत्याला या मंडळातनं बाहेर काढलं जाणं हे त्या नेत्याचं पक्षातलं राजकीय वजन अधोरेखित करणारं असतं. 2022 मध्ये तत्कालीन अध्यक्ष JP नड्डा यांनी माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना या मंडळातनं काढलं होतं. त्यावेळी त्यांच्या या निर्णयाची सगळीकडे चर्चा झालेली. 24च्या लोकसभा निवडणुकीआधी अगदी गडकरींचे पंख छाटण्यासाठी हे करण्यात आलेलं असं देखील बोललं गेलं. त्यामुळे आता जर फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांचा संसदीय मंडळात समावेश होत असेल, तर ही घटना नक्कीच भाजपच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे. भाजपमधलं भविष्यातलं राजकारण कसं असेल हे यावरती निश्चितपणे अवलंबून असणार आहे. सध्या देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची देखील चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे माजी अध्यक्ष JP नड्डा यांना आता बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या फेरबदलाचे मोठे राजकीय परिणाम भाजप आणि देशाच्या राजकारणावर होतील हे मात्र नक्की आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? फडणवीस आणि योगींना भाजपच्या संसदीय मंडळात स्थान मिळेल का? याचा राजकारणावर नेमका काय परिणाम होईल? याबद्दलची तुमची मतं आम्हाला प्रतिक्रिया लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा.